हॅलो नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली, माझं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं. बुशी डॅम लोणावळा येथे दुर्घटना घडली आहे. त्या डॅममध्ये छोट्या मुलांना घेऊन एक फॅमिली गेली होती आणि ती पूर्ण फॅमिली वाहून गेली. का वाहून गेली? कारण त्यांनी काळजी घेतली. का माहीत आहे तुम्हाला, वरून पाणी कधी येऊ शकतं आणि आपला जीव धोक्यामध्ये जाऊ शकतो. तिथे थांबलेल्या लोकांनी खूप प्रयत्न केला की आपण ह्यांना कशा पद्धतीने वाचवू, पण लवकर मदत तिथपर्यंत पोचली नाही. कारण त्यांच्याजवळ साधन काय नव्हतं, पाण्याला प्रवाह खूप होता. मी तर रात्री 1 वाजता व्हिडिओ पाहिला. 30 तारखेला 11 वाजता काहीतरी दुर्घटना झाली. नाही, दुपारी 1 वाजता 1-1:30च्या सुमारास झाली ही घटना. मी रात्री जागी असल्यामुळे सहज व्हिडिओ पाहत होते, तर हा मला व्हिडिओ दिसला. काळीच आपली हेलवटून टाकणारी घटना होती. इतकं दुःख झालं मला. अख्खी फॅमिली वाहून गेली. छोटी छोटी मुलं होती त्याच्यामध्ये. तिथं किती होती ती लोक मला माहीत नाही, पण खूप लोक बघत होते. पण मदत त्यांच्याकडे साधनच नव्हतं ना. कशी करणार ती मदत? आणि प्रवाह जोरात होता पाण्याचा. तर प्लीज तुम्ही असं रिस्क घेऊ नका. अशा पाण्यात लहान मुलांना जाऊ नका. तुम्ही जे काय तुम्हाला वॉटरफॉल पाहायचा आहे, तर लांबून बघत जावा. आतमध्ये जाण्याचा, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न नका करू. तुमचा थोडासा क्षणिक आनंद होतो, पण तुमचा जीव तरी जातो आणि लहान मुलं त्याच्याबरोबर पाण्याबरोबर होऊन जातात. आणि नंतर थांबलेल्या लोकांना बघ्याशिवाय काही करता येत नाही. कारण हातामध्ये आपल्या काही नसतं वाचवण्यासाठी. कितीही प्रयत्न केला, त्या लोकांनी खूप प्रयत्न केला, तरीसुद्धा ते वाहून गेले. म्हणून प्लीज, पावसाळा सुरू आहे, वॉटरफॉल लांबून बघा. जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. लांबून सुद्धा देखावा तोच दिसतो, जवळ गेल्यावर देखावा तोच दिसतो. सगळ्यांनी काळजी घ्या. अशा दुर्घटना घडतात, डोळ्यासमोर घडतात. आंबोली घाटात पण असाच प्रकार घडला होता. तिथं वरून खाली पडले होते, सगळ्याला माहिती आहे. तरीसुद्धा तुम्ही रिस्क घेत. कितीतरी दरवर्षी वाहून जातात, माहीत आहे, वाहून जातात. तुम्ही जाता डॅममध्ये, वॉटरफॉल पाहायला जाता, पण लांबून बघा.